नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मी दिवेश गोरिले. स्वागत आहे आपलं मराठमोळ्या यूट्यूब चॅनल ट्रॅव्हल विथ दिवेशमध्ये. आपण आलेलो आहोत कुडाळ तालुक्यातील खवणे येथे खवणे बीचला भेट देण्यासाठी. खवणे प्रामुख्याने कायाकिंगसाठी फेमस आहे. तर आज आपल्यासोबत असणार आहे आयुष आणि साईश आणि आपण जाणार आहोत खवणे येथे खवणा बीचला भेट देण्यासाठी. चला तर मग खवणेला जाऊन भेटू. तर आता आपण आहोत वेंगुर्ल्यामध्ये. आपल्या तेंडोली गावापासून खवणे बीचचे अंतर साधारणतः 15 ते 20 किलोमीटर आहे. या साधारणतः 2 ते 3 वर्षापूर्वी आपण खवणेला आलेलो, पण तेव्हा कायाकिंग चालू नव्हतं. सो आता गावी आलोय तर म्हटलं खवणेला जाऊन आपण कायाकिंग करूनच टाकूया. वाजलेत संध्याकाळचे 5 आणि आता आपण खवण्याच्या कापावर आहोत. 4 किलोमीटर तितके दूर आहे. जवळजवळ आता 10-15 मिनिटात आपण खवणे येथे पोहोचू. पण पाहू शकता दोन्ही बाजूला संपूर्ण असा कापाचा परिसर आहे. गवताळ असा प्रदेश आहे. आपण पोहोचलेलो आहोत खवणे येथे. पाहू शकता खालील कांदळवनाची सफर आपल्याला करायची आहे. तर आपण आलेलो आहोत विराज कायाकिंग येथे. एका तासाचे एका व्यक्तीचे 150 रुपये इतका रेट आहे आणि ते लाईफ जॅकेट देखील देणार आहेत आपल्याला, म्हणजे संपूर्ण सेफ्टी पण आहे आपली. पाहू शकता विविध लोक आहेत कायाकिंगसाठी आलेली. मित्रांनो, कायाकिंग फायनली सुरू केलेली आहे. माझ्याबरोबर आहे आयुष आणि तिकडे आहे साईश. पाहू शकता साईश एकटाच आहे, कारण आम्ही तिघं होतो आणि कोणाला तरी एकाला एकटा बसायचं होतं, त्यामुळे साईश बोलला की मी एकटा बसतो. सो आता आम्ही चालू केलं आहे कायाकिंग. मजा येते खूप. तर हे संपूर्ण कांदळवन आहे. ह्याच्या आत पण आपण फेरफटका मारू शकतो. आपण ह्याच्या आतमध्येच जात आहोत आता. साईश तिकडून चाललाय आणि आम्ही इकडून चाललेलो आहोत. आयुष बोटिंग करतोय आणि मी व्लॉग शूट करतोय. मी पण पहिल्यांदाच अनुभवतोय आतून कांदळवन कसं आहे ते. त्या दादांनी कायाकिंगला येण्यापूर्वी आम्हाला सांगितलं की जर तुम्हाला राईट साईडला जायचं असेल तर तुम्हाला लेफ्ट साईडला वळवायचं आहे आणि लेफ्ट साईडला जायचं असेल तर राईट साईडला वळवायचं आहे. म्हणजे ज्या दिशेला जायचं आहे त्याच्या उलट्या साईडला तुम्हाला वळवायचं आहे. सो आम्ही पण नवीनच आहोत. सो आमची बोट वेगळ्या ठिकाणी जाते आणि पाहू शकता साईश बरोबर चालवतोय, कारण तो दुसऱ्यांदा आला इथे. सुंदर असं सनसेट आहे आणि कायाकिंगची मजाच वेगळी आहे. म्हणजे हा अनुभव वेगळा आहे आमच्यासाठी खूप. सो फायनली आम्हाला एक आयडिया आली आहे. आम्ही माझी बोट आणि साईशची बोट दोघांच्या बोटी जॉईन केलेल्या आहेत रस्सीने. आणि साईश इकडे बोटिंग करतोय आणि इकडे आयुष बोटिंग करतोय आणि आजूबाजूला पूर्ण जंगल आहे आणि तिथून कायाकिंग करायला खूप मजा येते. सो इकडे स्टॉल्स पण आहेत स्थानिकांचे. पाहू शकता लिंबू सरबत, कोकम सरबत. जर आपल्याला हवं असेल तर आपण इथे घेऊ शकता.
ऑलमोस्ट बोटिंग करून आम्हाला 1 तास झाला आहे, पण आमचा जोश जराही कमी नाही झाला आहे. आणि बराच वेळ प्रयत्नानंतर आता आम्ही वल्लावायला शिकलेलो आणि आता टाईम अप झालेला आहे. त्यामुळे आता आम्ही जिथून बोट घेतली तिथे परत जात आहोत. आपण पाहू शकता अजूनही लोक आहेत येथे बोटिंगसाठी भरपूर. बाहेर आलेलो आहोत आणि संपूर्ण कपडे आमचे भिजलेले आहेत, कारण आमचा पहिल्यांदाच अनुभव होता. मजा आली. पण जर तुम्ही खवणे येते येत असाल तर नक्की कायाकिंगचा अनुभव घ्या. आता आपण बीचवर जाऊ आणि बीचवर थोडी मजा करू. कायाकिंग करून झालेली आहे आणि बीचवर देखील फिरून झालेले आहे. आता आपण पार्किंगमध्ये आलेलो आहोत. आता आपण घरी जात आहोत. तर सुंदर असा अनुभव होता. कोकणातील खवणे बीच म्हणजे पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला एक बीच आहे. तर आपण कोकणात येत असाल तर या खवणे बीचला नक्की भेट द्या. कायाकिंगचा सुंदर असा अनुभव आहे. हा अनुभव आपण देखील घ्या. आपणास व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे आपली प्रतिक्रिया नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.